ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तिकार संघटना, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। या सगळ्यांच्या सहकार्याने हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याकडे आपण मार्गक्रमण करू शकतो असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलंय। राज्य सरकार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली 2024 मार्च महिन्यात प्रसिद्ध केली आहे। सर्व मूर्तिकार, मूर्ती विक्रेते यांना या संदर्भात माहिती दिली आहे। त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था व तज्ज्ञ आणि पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येतोय। हे प्रयत्न असेच सुरू ठेवून जास्तीत जास्त संवाद साधला जावा असं आयुक्त राव यांनी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत स्पष्ट केलं आहे। महापालिकेतील विभाग प्रमुखांची आढावा बैठक सोमवारी सायंकाळी नगरी संशोधन केंद्र येथे झाली। या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पर्यावरण विभागाने सक्रियपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक उपक्रम करावेत। महापालिकेच्या शाळा आणि इतर शाळांमध्ये एकाच दिवशी त्या संदर्भात उपक्रमाचं आयोजन करावे। त्यात नाटिका स्पर्धा, रांगोळी अशा कोणत्याही स्वरूपात विद्यार्थ्यांनी शिक्षक यांना व्यक्त होण्याची मोकळीक द्यावी। या उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घरोघरी जाईल, तसेच भविष्यातील नागरिकांच्या मनात त्याविषयी आत्मीयता निर्माण होईल। त्या दृष्टीने पर्यावरण विभाग, शिक्षण विभाग यांनी नियोजन करावे असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलंय। पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, गणेशोत्सव मंडळाची संघटना, मूर्तिकारांची संघटना यांना एकत्र आणून त्यातून हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्याच्या मार्गातील समस्या, अडचणी जाणून घ्याव्यात, म्हणजे त्यावर तोडगा काढता येईल असंही आयुक्त राव यांनी म्हटलंय। कोळशेत बाळकुंभ परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनी नगर कांदळवनावर भराव टाकण्यात येतोय। या भागाची पाहणी केल्यानंतर तेथे मोठी वाहने जाऊ नयेत यासाठी चर खणण्यात आलाय। कांदळवनाच्या संवर्धनाबाबत फलक लावण्यात आले आहेत।